हॅलो. दिवाळीची साफसफाई चालली आहे, दिवाळीची फराळाची तयारी चालली आहे आणि मी कुठे माहिती आहे? गेस वॉट? मी आहे हॉस्पिटलला. काय निमित्त आहे हॉस्पिटलला ॲडमिट होण्याचं? एवढंच की माझं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे आणि B12 कमी झालेलं आहे. सो मग ते रिझन आहे की मला हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तेवढ्याशा रिझनवरून ना बाकी काय 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 आणखी नवीन 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 ना जे मी कधी ऐकलं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी टेस्ट झाल्या, टेस्ट करायला लावल्या डॉक्टरने आणि फायनली मला ॲडमिट केलं. ॲक्च्युली मला 2 महिन्यापासून ना सर्दी कफ भरपूर झालेला आणि ते निमित्त झालं. त्याच्यानंतर मग फिवर आणि मग असं करत 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 टेस्ट वगैरे केले, हिमोग्लोबिन खूप कमी दाखवलं. पण तुम्हाला सांगू का, आपण ज्या गोष्टींपासून पळतो ना तीच गोष्ट कशी आणि कधी समोर येते ना सांगता येत नाही. मला ना हे सलाईन हे आणि बघा काल पण हाताला पूर्ण इंजेक्शन, आज पण मॉर्निंगला इंजेक्शन होते. मी इतकी घाबरते ह्या सगळ्या गोष्टींना. लिटरली काल रडत होती. ते मला ना सिस्टर वगैरे म्हणतात माझा हात बघा कसं सुजलाय, इथे अगोदर दिलं इथे नाही झालं, मग इथे दिलं इथे नाही झालं, आज सकाळी इथे इंजेक्शन दिले. मग त्याच्यानंतर सिटी स्कॅनला नेलं का, सिटी स्कॅनला पण त्यांनी ते म्हणाले इथे व्यवस्थित नाही आहे, हे सुजलेलं आहे, आउट गेलेली आहे ते सुई वगैरे. मग इथे त्यांनी टोचलं, तिथे पण रडली, इथे पण रडली. असं झालंय ना की म्हणून मला हॉस्पिटल अजिबात आवडत नाही. आणि मला ना आमचे पप्पा जाऊन आता तुम्हाला माहितीच असेल जस्ट 1.5 वर्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे पप्पांना जे हॉस्पिटलमध्ये बघितलं त्याच्यानंतर असं मनामध्ये भीती की नाही बाबा नको हे इंजेक्शन आणि हे. पण आपल्या लाईफमध्ये कधी काय गोष्टी घडतील सांगता येत नाही. आणि ह्या वेळेसची ना दिवाळी माझ्यासाठी एवढी एक्सायटेड होती ना, मी काय सांगू. म्हणजे ना मी खूप छान शॉपिंग केली आणि सरप्राईज पण होतं जे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार. सो मग या दिवाळीला ना 2 सरप्राईज होते. सरप्राईज हे आहे, एक प्राजक्ताकडून होतं आणि एक माझ्याकडून होतं. माझं सरप्राईज होतं मी म्हणता मी तुम्हाला ऑन मोमेंट तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि तसे मला फारसे व्हिडिओ वगैरे बनवायला नाही भेटत. पण हा जो माझा पिरियड आहे ना, हा 1 मंथचा पिरियड अतिशय बेकार गेलेला आहे. म्हणजे मी स्कूलमध्ये पण प्रेझेंट नव्हती. म्हणजे मी असायची तिथे पण नाही, पूर्ण असं झोपून काढलेलं एकदम अशक्तपणा वगैरे. पण लिटरली फक्त एक हिमोग्लोबिन कमी आहे याच्यावरून बापरे पुढे अशा काही काही गोष्टी निघाल्या ना की ते आपण ना एक्सपेक्ट नाही करू शकत. सो मग यावेळेस ना दिवाळीला ना म्हणजे असं होतं की छान मस्तच घराची साफसफाई करायची. फराळ पण यावेळेस ना लास्ट इयर पण पप्पांचं असं झाल्यामुळे मी फराळ बनवलं नव्हतं. मग यावेळेस म्हटलं थोडं थोडं सगळं बनवायचं आणि ऑलमोस्ट फराळ जे मेन आहे ते येतच मला बनवायला आणि मला आवडतं पण बनवायला. असं पण यावेळेस पण आता मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि ही हाताची हालत अशीची बघून मला वाटत नाही की घरी गेल्यानंतर काय होणार आहे, मी घरी कधी सोडणार आहे, आय डोंट नो. सो मग